रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा जरा मोठा कार्पेटचा, खरं 2 BHKचा फ्लॅट आहे. जरा मोठा म्हणजे 770 कार्पेटचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यातनं तुमच्या त्या घराच्या हॉलमधनं जर बघितलं तर सुंदर असे नारळाचे झाडं, हे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिसतंय. आणि विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे ही पश्चिम दिशेला असणार आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा कल्पतरू एमेन्सा, कल्पतरू पार्क सिटी मध्ये असणारं जे क्लस्टर आहे त्याच क्लस्टरमध्ये हा 2 BHKचा खरं फ्लॅट आहे. याच्यासोबत तसं बघितलं तर एक कार पार्किंग आपल्याला खरं मिळणार आहे. आणि नंतर परत जर आपण समजा बाहेर जाणं, आतमध्ये येण्याचा जर विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट पूर्वेला आहे, आतमध्ये येताना पश्चिमेला आहे. आणि जर आपण घराच्या बाहेर आलो तर घराच्या बाहेर आलं तर तुम्ही समोर 2 घरं बघू शकता, ह्या साईडला 2 घरं आहेत. मग मात्र तुमच्या लिफ्ट वगैरे ज्या आहेत त्या ह्या सगळ्या इकडं आहेत. तुमची ही लॉबी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ती खरं दिली गेलेली आहे. इथे जे लिफ्ट आहेत तिथे 1 2 आणि 2 4 लिफ्ट तुम्हाला इकडं मिळणार आहेत. म्हणजे त्या साईडला 4 फ्लॅट, ह्या साईडला 4 फ्लॅट, असे 8 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत. पण तुमचा जर पर्टिक्युलर इथला विचार केला तर 2 आणि 2 4 असे फ्लॅट आहेत. आणि तुमच्या 2 घराच्या पुढे जर बघितलं तर एवढी मोठी अशी जागा तुम्हाला मात्र नक्की मिळते. आणि ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये घराच्या आतमध्ये येणार आहात त्यावेळेला सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला असा हॉल मिळतो, जो हॉलची साईज जर बघितली तर खरोखर मोठी मात्र हॉलची साईज तुम्हाला नक्की जाणवेल. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इथे खिडकीची सोय दिलेली आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या हॉलमध्ये असं पूर्णपणे जर बघायचा विचार केला तर ह्या साईडला जर आलो तर आपल्याला तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे पश्चिमेला असणारी ही खिडकी आहे. आणि खिडकीतनं मात्र तुम्हाला कोलशेत रोड दिसतो. आणि हे झाडं किंवा सिग्नेट 2चं जे ऑफिस आहे किंवा लोडा स्टर्लिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्या हॉलमधनं बाकी नीट आणि व्यवस्थित दिसतात. गॅसची पाईपलाईन खरं इथं आलेली आहे, नवीनच पोझिशन दिलेला. हा पण फ्लॅट अनयूज अनटच कोराच फ्लॅट असणार आहे. आणि ह्याची सोसायटी मात्र 1 2 ते 3 महिन्यात सोसायटी होईल अशी अपेक्षा आहे. आणि नंतर इथे आला तर इथे तुम्हाला एक फ्रीज, आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक मस्त असं सुंदर 2 प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. किचनच्या ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं खिडकी पण व्यवस्थित चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर जर समजा आपण ह्याच्या अपोजिटला आलो तर इथे तर परत तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनीची स्पेस दिलेली आहे, जिथे तुमचे वॉशिंग मशीन आणि कपडे सुकवण्यासाठी जागा मात्र इथे नक्की असणार आहे. हे जर ग्राउंड प्लस तशी जर बघितली तर 28-29 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला हा फ्लॅट लोअर फ्लोअरलाच असणार आहे. ह्या फ्लॅटच्या लोअर फ्लोअरला जरी असलं तर 4 माळ्याची तर पार्किंग आहे, त्याच्यानंतर फ्लॅट चालू होतात. आणि नंतर पुढे आपण आलो तर इथं परत तुम्हाला एक कॉमन बेडरूम खरं दिलं गेलेलं आहे. हे कॉमन बेडरूम जरी बघितलं तर ह्याची एक खिडकी तुम्हाला पश्चिमेला असेल. आणि जर तुम्ही बेडरूमची साईज जरी बघितली तर ही बाकी साईज पण मोठी नक्की आहे. सिलिंग हाईट पण चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमच्या नंतर जर आपण बाहेर येण्याचा विचार जर केला तर मग मात्र पुढे तुम्हाला एक लगेच इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिले गेलेलं असणार आहे, जे चांगल्या क्वालिटीचं हे प्लंबिंग वर्क पण केलेलं खरं असणार आहे. हे ठाणा स्टेशनपासून जर याचा विचार केला तर 6.5 किलोमीटर अंतरावरती खरं हे घर असणार आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यात जर बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या गोष्टी तर सुविधा आहेतच आहेत. प्लस याच्यामध्ये एक ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सेंट्रल पार्क नावाचं एक चांगलं मोठं पार्क बनवलेलं आहे, जे तुम्हाला जवळजवळ 18 ते 20 एकरचं पार्क आहे. आणि ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं नक्की आहे. आणि हे जर लोकेशन विचार केला तर सध्या ह्या लोकेशनला तुम्ही जर आलात तर इथं ओबराय बिल्डर्स म्हणा, लोढा बिल्डर्स म्हणा, दोस्ती बिल्डर्स म्हणा, कल्पतरू बिल्डर्स म्हणा, म्हणजे असे चांगले चांगले डेव्हलपर्स ऑलरेडी या ढोकळी कोलशेत रोडवरती येऊन त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंग्स बाकी नक्की बनवल्या आहेत. आणि नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला परत एक कपाटासाठी खूप मोठी अशी जागा खरं दिली गेलेली आहे. आणि नंतर मग मात्र तुमचं हे बेडरूम आहे, हे बेडरूमची साईज तुम्हाला वाटेल की हा ह्याची साईज खरोखर मोठी चांगली पद्धतशीर आहे. कारण की जे तुमचं तिकडलं समजा ते कपाटाचं तिकडं काम झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला हा खूप मोठी जागा, तुम्हाला बेड वगैरे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इकडे सेट नक्की करता येईल. आणि विशेष म्हणजे परत संध्याकाळचं ऊनही तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये नक्की मिळेल. आणि खाली जर बघितलं तर इंटरनल गार्डन म्हणा किंवा बाकीच्या दुसऱ्या ज्या जागा ह्या शिल्लक आहेत, इथे जे झाडं झुडपं आहेत ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की व्यवस्थित दिसतील. अशा पद्धतीचा खरं हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि सगळंच तुम्हाला चांगलं मिळणार आहे. चांगलं डेव्हलपर आहे, चांगली क्वालिटी कन्स्ट्रक्शन आहे. खरं तर हे प्रोडक्ट तसं बघितलं थोडं डिले झालं होतं, पैशाअभावीच डिले झालं होतं, पण आता ते
परिपूर्णरित्या OC CC सोसायटी बाकी आहे, पण ती सोसायटी पण होऊन जाईल. कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा आपण जर विचार केला तर 10% डाऊन पेमेंट आहे, 90% तुम्ही बँकेकडनं लोनही घेऊ शकता. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या मालकांनी आत्ता सांगताना आपल्याला किंमत सांगितली की बाबा 1,50,00,000 रुपये कोट करा आणि मग त्याच्यात आपण थोडंफार कमी करून देऊ. ते अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मला असं वाटते आमचे फ्लॅट जास्तीत जास्त लोकांनी बघावेत, आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, ही तर अपेक्षा मला असं वाटते तुमच्याकडे असायलाच पाहिजे की बाबा काम करतोय तर म्हणलं तुम्ही त्याचं फळ मला सबस्क्रायबरच्या रूपाने खरं दिलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना बघून एक ते माझा मोबदला आहे. मी तर सध्या हेच समजतो की बाबा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त आमचे फ्लॅट बघा, अधिक शेअर बिअर जे काय असेल ते सगळं करा. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.